एवढं प्रदूषण वाढलंय ना एवढं आम्हाला त्रास डम्पिंग ग्राउंडचा पाण्याचा त्रास होता। आम्ही सगळी शेती गेली भाजी गेली। सर्व मुलं शाळेत जातात ना, त्यांचे पाय त्या घाणीच्या ह्याच्यामध्ये जाऊन किती रोग पसरत चालले पालीच्या माणसांना। जस्ट छोटी छोटी मुलं शाळेत जातात। आज आमदार प्रताप सरनाईकच्या मार्फत मीरा भाईंदर शहरामध्ये मध्ये कलादालन असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचाही पाणी दौरा करण्याचा आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आज आपण होतं इथे उत्तनमध्ये आहोत। उत्तनमध्ये जे डम्पिंग ग्राउंड आहे, डम्पिंग ग्राउंडमध्ये येणारा पाण्यामुळे आज समुद्रातलं पाणी खराब होतं आणि इकडच्या भूमिपुत्रांना एक नाहक त्रास सहन होत आहे। याच्यामध्ये दुर्गंधी तर पसरलेली आहे, रोगराई पसरत चालली आणि इकडचे भूमिपत्रांनी आज सोबत आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत आयुक्त असताना यांच्यासमोर त्यांनी गाऱ्हाणं मांडलेलं आहे की ह्या रोगराईपासून आम्हाला वाचवा, कारण आमच्या सगळ्या लहान मुलं शाळकरी मुलांना ही रोगराईचे इथे बळी पडत आहेत। या संपूर्ण विषयाबद्दल आमदार प्रताप सरनाईक आणि आयुक्त यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ। हा उत्तनमध्ये आमचे मच्छीमार बांधव गेले अनेक वर्षापासून मासळीचा व्यवसाय करतात आणि 10 वर्षातून 10 महिने फक्त त्यांना हा व्यवसाय करायची संधी उपलब्ध होते। परंतु ह्या उत्तन पाली डोंगरी परिसरामध्ये जो डम्पिंग ग्राउंडचं पाणी आहे ते घाण पाणी समुद्रात शिरल्यामुळे मासे मरतात तिकडे आणि उत्तनवासियांना आजाराला सामोरं जावं लागतं। त्यामुळे आज असा निर्णय झाला। आयुक्त श्री संजय काटकर साहेब यांना मी या ठिकाणी सगळ्या मच्छीमारांच्या विनंतीवरून घेऊन आलो। त्यांनी आश्वासन दिलं की डोंगरी चा जो डम्पिंग ग्राउंड आहे त्या उत्तनचं जे डम्पिंग ग्राउंड आहे तिकडनं येणारे जे घाण पाणी आहे ते बंद करण्याबाबत त्वरित त्यांनी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्यायचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर डम्पिंगचा जो कचरा आहे तो इतरत्र भरणीसाठी वापरला जाऊन त्या ठिकाणी भरणी जास्त होणार नाही ह्याची काळजी घेण्याच्या सूचनासुद्धा ते संबंधित अधिकाऱ्यांना देणार आणि ते पाणी कसं बंद होईल। आणि त्याचबरोबर जो बंधारा आहे तो बंधाऱ्याचं कामसुद्धा मी तर त्या संबंधित ठेकेदाराला सांगून काम थांबवलं आहे, परंतु भविष्यामध्ये सुद्धा ते होऊ नये यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करणार आहोत। आणि प्रामुख्यानं सिटी सर्वेचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे तो सुद्धा राणे सर्वेअर आहेत, त्या राणे सर्वेअरच्या माध्यमातून सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे। हा ते मिठागरं आहेत मोठ्या प्रमाणात, त्या मिठागरामध्ये हे गटाराचा सांडपाणी शिरल्यामुळे मिठागरं नष्ट होत चाललेली आहे। तर ते होऊ नये यासाठी आयुक्त एक कन्सल्टंट कंपनी अपॉइंट करून त्या माध्यमातून ते काम करून घेणार आहेत। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री सम्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे सर, इस विधानसभा के क्षेत्र के विधायक सम्माननीय श्री प्रतापराव सरनाईक साहब, इनके माध्यम से इस शहर में जो शहर की समस्या है वो सुलझाने के लिए बहुत सारे प्रोजेक्ट्स में पैसा आया हुआ है। उस प्रोजेक्ट पे काम चल रहा है। हमारा डंपिंग ग्राउंड का जो भी बायोमाइनिंग का प्रोजेक्ट था उस कॉन्ट्रैक्टर को हम ब्लैकलिस्ट उसको हम हटा देने वाले हैं और नए कॉन्ट्रैक्टर अपॉइंट करने वाले हैं। अभी हमने जो लीचेट की समस्या देखी है वो समस्या सही है। उस समस्या का समाधान ढूंढने के लिए कंसल्टेंट का अपॉइंटमेंट और प्रोजेक्ट इंस्टॉलेशन, प्रोजेक्ट का इम्प्लीमेंटेशन, ये दोनों चीज़ों के लिए हम सरनाईक साहब के माध्यम से मुख्यमंत्री जी को विनती करके फंड्स लाने वाले हैं। और मुझे आशा है कि ये जो प्रॉब्लम बढ़ती जा रही है वो कम होगी। आपके मालूम इन्फॉर्मेशन के लिए मैं एक बात बोलता हूँ कि शहर में कचरा ना आए इसलिए ये कचरे पे प्रोसेसिंग के लिए हमने 4 प्रोजेक्ट चालू कर दिए हैं। मैकेनिकल कम्युनिटी के 4 प्रोजेक्ट है। ये 8 प्रोजेक्ट के लिए सम्माननीय सरनाईक साहब ने सम्माननीय शिंदे सर को विनती करके उनसे फंड लाया है। और ये मुझे कॉन्फिडेंस है कि अगले 6 महीने में कम से कम 200 मीट्रिक टन कचरा सरनाईक साहब के माध्यम से और मुख्यमंत्री के आशीर्वाद से हमारे मीरा भाईंदर शहर में प्रोसेस होगा। तो ये कचरा यहाँ जैसे कम आ जाएगा तो ये कचरे की समस्या यहाँ की कम हो जाएंगी। रही चीज़ कि जो लीगेसी वेस्ट है, वो लीगेसी वेस्ट को जो कॉन्ट्रैक्टर हमने अपॉइंट किया था वो काम नहीं कर पाया है, उसका कॉन्ट्रैक्ट रद्द करके हम नए कॉन्ट्रैक्टर को देने वाले हैं। और ये जो लीचेट की समस्या है उसके लिए हम कंसल्टंट के काम करने वाले हैं। आमच्या पालीची समस्या अशी आहे, डम्पिंगचा जो पाणी येतो त्याच्यामुळे आमची शेती भाजी काहीच होत नाही आणि आमच्या मुलांना त्या किड्याच्या पाण्यातून चालायला लागते। एका सर्व मुलं शाळेत जातात ना, त्यांचे पाय त्या घाणीच्या ह्याच्यामध्ये जाऊन किती रोग पसरत चालले पालीच्या माणसांना। जस्ट छोटी छोटी मुलं शाळेत जातात, त्यांना हानिकारक आहे ना।